विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलचा तिसरा पाठ प्राकृतिक रचना व जलप्रणाली याची ओळख करून घेत आहोत. या पाठाच्या पहिल्या भागामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील प्राकृतिक रचना, प्राकृतिक विभागांची आपण ओळख करून घेतली. आजच्या या भागामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील जलप्रणालींची म्हणजेच भारत आणि ब्राझील या देशांमध्ये कोणकोणत्या नद्या आहेत त्या नद्यांची थोडक्यात ओळख माहिती आपण या भागामध्ये करून घेणार आहोत. चला तर मग पाहूया. जलप्रणाली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृती 3.4 आणि 3.5 ही आहे. 3.4 ज्यामध्ये ब्राझील जलप्रणाली, ब्राझील या देशातील नद्या या आराखड्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि 3.5 हा आहे भारताचा आराखडा. आणि या आराखड्यामध्ये भारतातील प्रमुख नद्या आणि सरोवरे यांची माहिती दिलेली आहे, किंवा भारतातील नद्या आणि सरोवरे हे या ठिकाणी दाखवलेले आहेत. तर या दोन्हीही आकृतीचं, आराखड्याचं, नकाशाचं आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण करून नद्या, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात कोणकोणत्या नद्या आहेत त्याची एक थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता हा जो पहिला आराखडा आहे मित्रांनो, तर हा पहिला आराखडा ब्राझीलमधील नद्या. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ब्राझीलच्या या आराखड्यामध्ये झुरुका नदी, झिंगू नदी, पॅराग्वे नदी, पॅराना नदी, उरुग्वे नदी, पुरागुआकू नदी, साओ फ्रान्सिस्को नदी, इटापेकोरू नदी, परानिबा नदी, बांक्रो नदी, निग्रो नदी, जापुरा नदी अशा वेगवेगळ्या विविध नद्या या ब्राझीलच्या आराखड्यामध्ये आपणाला दिसत आहेत. म्हणजेच एकंदरीत ब्राझीलमध्ये या नद्या वाहत असलेल्या आपल्याला दिसून येतात. भारताचा जर आपण विचार केला तर या आराखड्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सांगता येईल की आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने सांबा सरोवर, उलर सरोवर, राकस सरोवर, मान सरोवर, चिल्का सरोवर, हे लोणार सरोवर हे काही प्रमुख सरोवरे आहेत. त्याचबरोबर नद्यांचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर आपल्या भारतामध्ये साबरमती, चंबळ, यमुना, गंगा, गंगोत्री, सतलज, बियास, घग्गर, रावी, त्याचबरोबर गोदावरी, अमरकंटक, महानदी, प्राणहिता, मांजरा, कृष्णा, भीमा, तुंगभद्रा इत्यादी नद्या आपल्या भारतामध्ये असलेल्या आपणाला दिसून येतात. आता मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गंगा नदी व अमेझॉन नदी यांच्या खोऱ्याबद्दल तुलनात्मक टिपल्या, त्यासाठी खालील मुद्द्यांचा वापर करा. आता या ठिकाणी गंगा नदी आणि अमेझॉनची नदी. गंगा नदी आपल्या भारतातील एक प्रमुख महत्त्वाची नदी आहे. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये अमेझॉन ही नदी महत्त्वाची प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, आपल्या भारतातील प्रमुख नदी गंगा नदी. आता या गंगा नदीची जर आपण थोडक्यात ओळख सांगितली तर या गंगा नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये जर आपण पाहिलं तर 10,16,124 इतकं या गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र आहे. तर अमेझॉन नदी जी ब्राझीलमधील मुख्य प्रमुख नदी आहे तिचं पाणलोट क्षेत्र जर आपण पाहिलं तर 70,50,000 चौरस किलोमीटर इतकं आहे. आता पाणलोट क्षेत्र म्हणजे काय तर मित्रांनो, पाणलोट क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्या भागातून नदीला पाण्याचा पुरवठा होतो, ज्या वरील भागातून नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो त्या भागांना पाणलोट क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जर आपण गंगा नदी
भारतातील गंगा नदी आणि ब्राझीलमधील अमेझॉन नदी या दोन नद्यांची जर पाणलोट क्षेत्राची माहिती पाहिली तर अमेझॉन नदीचं पाणलोट क्षेत्र हे आपल्या भारताच्या गंगा नदीपेक्षा एक नव्हे दोन नव्हे तर जवळपास 7 पटीनं 6 ते 7 पटीनं कसं आहे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. गंगा नदीची लांबी जर आपण पाहिली मित्रांनो तर 2525 किलोमीटर इतकी आहे. गंगा नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे. तर अमेझॉन नदीची लांबी 6400. आता गंगा नदी भारताची गंगा नदी या नदीतून वाहणारा विसर्ग म्हणजे प्रति सेकंदाला किती पाणी या नदीतून वाहतं तर ते आहे 16,648 घनमीटर प्रति सेकंद. गंगा नदीतून प्रति सेकंदाला 16,648 घनमीटर इतकं पाणी काय होतं वाहतं. तर अमेझॉन नदीचा जर आपण विचार केला तर अमेझॉन नदीमधून प्रति सेकंदास 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होतो किंवा पाणी वाहतं. मित्रांनो थोडक्यात जर आपण पाहिलं तर गंगा नदी आणि अमेझॉन नदी तर आपल्या भारताच्या गंगा नदीच्या कितीतरी पटीनं मोठी नदी म्हणून अमेझॉनची नदी ब्राझीलची नदी ओळखली जाते. आता आपण सर्वप्रथम ब्राझीलमधील जलप्रणाली पाहूया. ब्राझील या देशातील नद्यांची माहिती घेऊया, त्यांची जलप्रणालीची माहिती घेऊया. आता या ठिकाणी ब्राझीलच्या जलप्रणालीचं माहिती घेत असताना असं पाहायला मिळते की ब्राझीलमध्ये 3 प्रमुख नद्यांची खोरे आहेत. म्हणजे नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी 3 भागामध्ये केली आहे. एक आहे अमेझॉनचे खोरे, दुसरे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि तिसरं आहे ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. तर अशा पद्धतीने ब्राझीलच्या जलप्रणालीचे 3 गट केलेले आहेत. तर एका गटाची आता माहिती घेऊया. पहिला गट आहे अमेझॉनचे खोरे किंवा अमेझॉनची जलप्रणाली. मित्रांनो अमेझॉन नदी ही ब्राझीलमधील सर्वात महत्त्वाची प्रमुख मोठी नदी म्हणून ओळखली जाते. आता अमेझॉन नदीचा उगम कुठे झालेला आहे तर अमेझॉन नदीचा उगम ब्राझीलमध्ये नव्हे तर दुसरा देश आहे ज्याचं नाव आहे पेरू. तर या पेरू देशातील अँडीज पर्वताची रांग आहे आणि त्या अँडीज पर्वतरांगाच्या पूर्व उतारावर अमेझॉन नदीचा काय झालेला आहे उगम झालेला आहे, ती वाहायला सुरुवात झालेली आहे. अमेझॉन नदीच्या पाण्याचा विसर्ग प्रचंड आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर 2 लाख घनमीटर प्रति सेकंद इतका या अमेझॉन नदीचा काय आहे पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण आहे. आणि मित्रांनो पाण्याच्या विसर्गाचा प्रमाण आणि वेग जास्त असल्यामुळे नदीच्या उगमापासून नदीपात्रामध्ये जमा झालेला जो गाळ आहे, आता आपण पाहतो पावसाळ्यामध्ये पाहतो मी नदीला पूर आला की नदीसोबत अनेक पदार्थ काय होतात वाहत येतात. म्हणजे तिच्या प्रवाहाच्या मार्गामध्ये जे पदार्थ येतात वस्तू येतात ती नदी काय करते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्याबरोबर वाहून नेते. तर त्याचप्रमाणे अमेझॉनच्या नदीपात्रात जमा झालेला गाळ मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं गतीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केला तो वाहून नेला जातो. आणि म्हणून नदीच्या मुखाकडे गाळाचे फार मोठ्या प्रमाणावर संचयन होत नाही, मुखापाशी गाळ साचत नाही. त्या नद्यांच्या मुखापाशी अनेक वितरिका तयार होतात. वितरिका प्रवाह, एका प्रवाहाचे अनेक प्रवाह विभागलेले, एका प्रवाहाचे अनेक प्रवाह वितरिका तयार झालेले आपल्याला पाहावयाला मिळतात. मित्रांनो अमेझॉन नदी या अमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागराजवळ अनेक बेटे तयार झालेली आहेत. कशामुळे तर अमेझॉन नदी आपल्यासोबत अनेक पदार्थ गाळ गोटे वगैरे वाहून आणते आणि त्यापासून या ठिकाणी
बेटांची निर्मिती झालेली सुद्धा आपणाला आढळते. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी, पात्राची रुंदी जर आपण पाहिलं, आपण प्रवास करत असताना आपण बसमधून एखादी नदी पाहतो आणि लगेच आपण म्हणतो, अरे बापरे, किती मोठी नदी, पाहणं किती मोठं पात्र आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अमेझॉन नदीचं जे पात्र आहे त्या पात्राची मुखाजवळील रुंदी मित्रांनो 150 किलोमीटर आहे. एवढं मोठं रुंद पात्र आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे जर आपण विचार केला 150 किलोमीटर म्हणजे किती मोठं अंतर आहे. आपल्या माजलगाव शहरापासून लातूर, माजलगाव शहरापासून नांदेड, माजलगाव शहरापासून औरंगाबाद या शहरांदरम्यान जे अंतर आहे की नाही ते 150च्या आसपास आहे. आणि इतकं मोठ्या अंतराचं पात्र या ठिकाणी अमेझॉन नदीचं आपल्याला पाहायला मिळतं मुखाजवळ. आणि हे अमेझॉन नदीचं हे जे पात्र आहे मित्रांनो, तर या पात्रामधून जलवाहतूक चालते. जलवाहतूक करण्यासाठी हे पात्र कसं आहे, योग्य मानलं जातं. त्यानंतरची जलप्रणाली मित्रांनो, पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. आता या ज्या दोन नद्या आहेत, या दोन नद्या ब्राझील देशामध्ये आढळतात. ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये, ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये पॅराग्वे पॅराना, हे पॅराना इथं पॅराग्वे. पॅराना आणि ही पॅराग्वे. तर नैऋत्य, ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आणि त्यापूर्वी आपण पाहिलेली हे अमेझॉन नदी खोरे, अमेझॉन नदी, अमेझॉन नदी खोरे. तर नैऋत्य भागामध्ये पॅराग्वे पॅराना या नद्या आढळतात मित्रांनो. आता या दोन्ही नद्या, ब्राझीलच्या दक्षिण टोकाला असलेली जी उरुग्वे नदी आहे, ही इथं उरुग्वे नदी. तर या उरुग्वे नदी, या दोन्ही नद्या, कोणत्या नद्या, पॅराग्वे आणि पॅराना या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझीलची जी उच्चभूमी आहे, उच्चभूमीचं जे पठार आहे, ब्राझीलची उच्चभूमी, त्या उच्चभूमीच्या दक्षिण भागातून उतारावरून या नद्यांना काय होतो, पाण्याचा पुरवठा होतो. साओ फ्रान्सिस्को आता ब्राझीलमधील ही तिसरी महत्त्वाची नदी आहे. आता या नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते पूर्णपणे ब्राझीलच्या हद्दीत येते. म्हणजे साओ फ्रान्सिस्को या नदीला पाण्याचा होणारा जो पुरवठा आहे तो ब्राझील देशातूनच होतो. ब्राझीलचं जे उच्चभूमीचा पूर्व भाग आहे, या पूर्व भागातून साओ फ्रान्सिस्को या नदीला पाण्याचा काय होतो, पुरवठा होतो. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे काय करते, वाहत जाते. 1000 किलोमीटर अंतरापर्यंत उत्तरेकडे वाहत जाते आणि त्यानंतर ती सरते शेवटी पूर्वेकडे जाऊन अटलांटिक महासागराला मिळते. मित्रांनो, प्रत्येक नदी ही कोणत्या न कोणत्या महासागराला शेवटी काय होत असते, ह्या नदीतून त्या नदीला, त्या नदीतून दुसऱ्या नदीला आणि शेवटी कुठल्या तरी उपसागराला किंवा महासागराला जाऊन मिळत असते. साओ फ्रान्सिस्को ही नदीसुद्धा जलवाहतुकीस कशी आहे, योग्य आहे. किनारी प्रदेशातील नद्या, ब्राझीलमधील नद्या जर आपण पाहिल्या, नंतरचा जो भाग आहे तो किनारी प्रदेशातील नद्या. आता या ठिकाणी जर मित्रांनो आपण विचार केला तर ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनारी प्रदेशात दाट लोकवस्ती ब्राझीलच्या, त्यामुळे या नद्या महत्त्वाच्या मानल्या आहेत. आता कोणत्या नद्या आहेत किनारी भागामध्ये, परानिबा, इटापेकोरू, परानिबा, इटापेकोरू या नद्या आहेत आणि या उत्तरेकडे वाहत जातात आणि सरते शेवटी या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ब्राझीलमधील या
ब्राझीलमधील या 3 जलप्रणाली आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. यानंतर मित्रांनो आपला भारत देश आणि आपल्या भारताची जलप्रणाली, भारतातील नद्यांची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊया. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उगम क्षेत्र, नद्यांचं उगम क्षेत्र कोठून आहे किंवा कोठून नद्या उगम पावतात, तर या उगम क्षेत्रावरून भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या, हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे प्रकार या ठिकाणी किंवा वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या. तर आपल्या भारतातील हिमालयातील नद्या आपण पाहूया. हिमालयातील नद्या पाहूया. पहिला जो भाग आहे तो. आता या ज्या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहेत, या बहुतेक नद्या हिमनद्यातून उगम पावतात. हिमनदी बर्फाची नदी किंवा जास्त थंडीचं प्रमाण असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी गोठलेलं असतं, लवकर ते वितळत नाही आणि नुसते हिमाचे थर, बर्फाचे थरच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी असे वाहून नेले जातात. हिमनद्या, तर या हिमनद्यामधून उगम होतो. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांना मोठा विसर्ग होतो. म्हणजे उन्हाळ्यात काय होतं मित्रांनो, गोठलेला जो बर्फ आहे तो उष्णता वाढल्यामुळे वितळतो, त्याचं पाणी होतं आणि या नद्यांना पावसाळ्यात काय येतो, पूर येतो. विशेषतः हिमालयातील नद्या बारमाही आहेत. का बारमाही आहेत, तर कारण त्यांचा उगम हिमनद्यातून होतो. उन्हाळ्यामधूनही त्यांना मोठा विसर्ग होतो, पावसाळ्यात त्या नद्यांना पूर येतो आणि त्यामुळं हिमालयातील नद्या ह्या कशा आहेत, बारमाही आहेत. 12ही महिने यांना पाणी असलेलं आपल्याला दिसतं. तर या गटामध्ये कोणत्या नद्या आहेत मित्रांनो, तर या गटामध्ये मित्रांनो सिंधू व तिच्या उपनद्या, सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश यात केला जातो. आता सिंधू व तिच्या उपनद्यामध्ये म्हणजे आपण विचार केला मित्रांनो, तर या ठिकाणी झेलम, चिनाब, रावी, बियास यांचा समावेश होतो. सिंधूची एक प्रमुख उपनदी आहे जिचं नाव आहे सतलज आणि ही मान सरोवराजवळ काय होते, उगम पावते. सतलज नदी ही काय होते, मान सरोवराजवळ उगम पावते. सतलज नदी ही या ठिकाणी मान सरोवर, तर या मान सरोवराजवळ काय होते, उगम पावते. मित्रांनो आता ही नदी विशेषतः पंजाब राज्यातून वाहत जाते आणि त्यामुळं या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ संचयित होतो, गाळ साचला जातो आणि त्यामुळे पंजाबचं मैदान काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. सरतेशेवटी ही सतलज नदी पुढे वाहत जाते आणि समुद्राला जाऊन मिळते. त्यानंतर मित्रांनो गंगा नदी, ज्या गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी झालेला आहे. गंगोत्री ही हिमनदी मित्रांनो आणि या हिमनदीतून या ठिकाणी या गंगेचा उगम झाला आहे आणि ही हिमालय ओलांडते आणि हिमालय पर्वत ओलांडून किंवा हिमालय पर्वतीय प्रदेश ओलांडून ही मैदानी प्रदेशात येते आणि मैदानी प्रदेशात आली की ती पूर्व दिशेला काय होते, वाहायला सुरुवात करते. तर अशा प्रकारची ही एक मुख्य नदी ती म्हणजे गंगा नदी. याशिवाय मित्रांनो आपल्या भारतातील ही जी गंगा नदी आहे, तर या गंगा नदीची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते आणि ती नंतर पुढे आपल्या भारतीय हद्दीमध्ये काय करते, प्रवेश करते. हिमालयातून ज्यावेळेस ही वाहते त्यावेळेस तिला काय म्हटलेलं मित्रांनो,
सांगपो चांगपो या नावानेही ओळखली जाते. आणि हिमालय ओलांडणाऱ्या तिचा जो प्रवास आहे त्या प्रवासास दिहांग असे म्हणतात. पूर्वेकडे ज्यावेळेस ही नदी वाहत येते त्यावेळेस त्या नदीला भारताच्या पूर्व भागात आल्यानंतर ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखलं जातं. गंगा नदीला वाहत असताना ठराविक अंतरानं तिच्या प्रवाहामध्ये अनेक नद्या काय होतात, येतात, मिसळतात, मिळतात आणि त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात. ब्रह्मपुत्रा ही नदी शेवटी बांगला देशात जाते आणि तेथे ती पुढे गेल्यानंतर गंगा नदीला जाऊन काय होते, मिळते. मित्रांनो, आता तसं जर आपण पाहिलं तर गंगा नदी, या गंगा नदीस चंबळ, केन, बेटवा, चंबळ, केन, बेटवा इत्यादी नद्या काय होतात, मिळतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या भारतातील ही जलप्रणाली आपल्याला दिसते. त्यानंतर मित्रांनो द्वीपकल्पावरील नद्या, द्वीपकल्पीय नद्या. आता या ठिकाणी द्वीपकल्पीय नद्यांचे 2 गट आहेत, वर्गीकरण केले आहेत. एक आहे पश्चिम वाहिनी आणि दुसरा आहे पूर्व वाहिनी, असे या ठिकाणी 2 गट केलेले आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पश्चिम घाट, द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट आहे आणि हा घाट नद्यांचा काय आहे, जलविभाजक आहे, जलविभाजक आहे. आता द्वीपकल्पीय नद्या, या नद्यातील जे पाणी आहे त्यांचा जो विसर्ग आहे हा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर द्वीपकल्पावरील नद्यांना भरपूर पाणी असते आणि पाऊस कमी झाला तर या नद्यांना पाणी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. आता या नद्यांच्या खोऱ्यात, द्वीपकल्पावरील नद्यांच्या खोऱ्यात सहसा पुराचा जास्त धोका नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत, म्हणजे 12ही महिने या नद्यांना पाणी आढळत नाही, कारण या पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर काय आहेत, अवलंबून आहेत आणि म्हणून पावसाळ्यामध्ये या नद्यांना भरपूर पाणी आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची लांबी कमी आहे मित्रांनो, परंतु वाहण्याचा वेग कसा आहे, जास्त आहे. लांबी कमी आहे परंतु वेग मात्र जास्त आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात येथील जे किनारी प्रदेश आहेत त्या किनारी प्रदेशामध्ये आढळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांचे वैशिष्ट्ये, त्यांचे गुणधर्म सारखेच असलेले आपल्याला दिसतात. आता गुजरात राज्य, या गुजरात राज्यातील उत्तर भागात जे खंबातचं आखात आहे त्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या काही नद्या आहेत त्यांचा वेगळा गट आहे, ज्यामध्ये तापी, नर्मदा, मही, साबरमती या नद्यांचा काय होतो, समावेश होतो. आता तापी व नर्मदा या ज्या नद्या आहेत या खचदरीतून वाहतात. वाहत असताना नदीच्या प्रवाहामुळं भाग काय होतो, खचला जातो, खोलगट भाग तयार होतो. खचदरीतून वाहतात. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर आरवली पर्वत, या आरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी जी नदी आहे साबरमती नदी, ही सुद्धा एक प्रमुख महत्त्वाची नदी आहे मित्रांनो आणि ती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. त्यानंतर आरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी नदी आहे जिचं नाव आहे लुनी नदी, लुनी नदी. तर ही जी लुनी नदी आहे तर ही नदी शेवटी अरबी समुद्रास जाऊन काय होते, मिळते. भारतातील नंतरचा नद्यांचा भाग मित्रांनो तो म्हणजे बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. आता तसं जर पाहिलं मित्रांनो आपण तर द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराचा पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बंगालच्या उपसागराला मिळणारं जे पाणी आहे ते द्वीपकल्पाच्या भागातून वाहत येतं आणि ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतं. यामध्ये
गंगेशिवाय महानदी आहे गोदावरी. बघा मित्रांनो, पठारी प्रदेशातील एक मोठी नदी गोदावरी नदी जी आपल्या भागातून सुद्धा वाहते. गोदावरी नदी विशेषतः पैठण, त्याचबरोबर पुढे आले की शहागड आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं जर आलो आपण तर ढालेगाव आहे आपल्या परिसरामध्ये, मंजरत आहे. तर गोदावरी नदी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा यात समावेश होतो. या सरतेशेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन काय होतात, मिळतात. गोदावरी ही जी नदी आहे मित्रांनो, नाशिक त्र्यंबकेश्वर येथून तिचा उगम झालेला आहे. आणि ही गोदावरी नदी पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. पहिल्या क्रमांकाची नदी जर कोणती असेल तर ती आहे गंगा नदी. आणि दुसरी क्रमांकाची नदी आहे ती आहे गोदावरी नदी, जिचं पाणलोट क्षेत्र गंगा नदीच्या नंतर तिचा क्रमांक लागतो, भरपूर मोठा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, कृष्णा नदीचे खोरे गोदावरी नदीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख काय आहेत, उपनद्या आहेत. तर मित्रांनो, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामधून कावेरी नदी वाहते आणि या कावेरी नदीचा उपयोग पूर्वीपासून जलसिंचनासाठी केला जातो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या भारतामध्ये ही जलप्रणाली आहे. पहा या ठिकाणी दिसेल सिंध, चंबळ, यमुना, गंगा नदी, गंगोत्री गंगा नदी ही वाहायली इकडे पुढे येते. ही ताली गंगा, आणखीन ही घागरा, ही गंडकी, ही कोसी, यमुनोत्रीपासून इकडे ही बियास, सतलज, घग्गर. तर अशा पद्धतीने इकडे जर आपण आपलं खाली आलो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आलो तर आपण पहा इथं त्र्यंबकेश्वर हे या ठिकाणी त्र्यंबकेश्वर, नाशिक त्र्यंबकेश्वर इथून गोदावरी नदी काय होते, वाहत जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये. बुलढाणा जिल्ह्यात सरोवर आहे लोणार, या ठिकाणी लोणार सरोवर जे पर्यटनासाठी सुद्धा कसं आहे, प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर भारत आणि ब्राझील या दोन देशातील जलप्रणाली आपल्याला दिसून येते. या पाठामध्ये आपण, या तिसऱ्या पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील प्राकृतिक रचना, प्राकृतिक विभाग आणि दोन्ही देशातील नद्यांची थोडक्यामध्ये ओळख करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपला हा पाठ पूर्ण झालेला आहे. आपण थांबूया.